महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांसाठी मोठी बातमी. आता प्रवाशांशी बोलण्यासाठी मराठी येणं आवश्यक असणार आहे. पण मराठी येत नसेल तर नेमकी काय कारवाई होणार आणि हा नियम कोणाला लागू होणार? महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मध्ये महत्त्वाची सुधारणा केली. या सुधारणानुसार संबंधित व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांकडे मराठी भाषेचे व्यावहारिक म्हणजेच वर्किंग नॉलेज ऑफ मराठी असणं आवश्यक करण्यात आले. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सुधारित नियमांची अंमलबजावणी 16 ऑगस्ट 2026 पासून होणार आहे. मग हा नियम कोणाला लागू होणार? चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी हर्ष. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन. यामध्ये प्रामुख्याने ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि ॲप आधारित इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या मोटार कॅबच्या अधिकृत चालकांचा समावेश आहे. म्हणजेच प्रवाशांची संवाद साधताना आवश्यक तेवढं मराठी समजणं आणि बोलता येणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पण एखाद्या चालकाला मराठी येतच नसेल तर नियमानुसार संबंधित चालकाकडे आवश्यक व्यावहारिक मराठीचे ज्ञान नसल्याचे आढळल्यास संबंधित प्राधिकरण कारवाई करू शकतं. सर्वात आधी चालकाच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरील संबंधित व्यावसायिक वाहन चालवण्याची अधिकृतता 3 महिन्यांपर्यंत निलंबित केली जाऊ शकते आणि त्यानंतरही नियमांचे सातत्याने उल्लंघन होत राहिल्यास ही संबंधित अधिकृतता रद्द करण्याची तरतूद आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. याचा अर्थ प्रत्येक वेळी चालकाचा संपूर्ण ड्रायव्हिंग लायसन्स कायमचा रद्द केला जाईल असं नाही. कारवाई संबंधित व्यावसायिक वाहन चालवण्याच्या अधिकृततेवर होऊ शकते. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे ही अट केवळ चालकांपुरती मर्यादित नाहीये. संबंधित परमिट धारकाकडे ही व्यावहारिक मराठीचे ज्ञान असणं आवश्यक करण्यात आले. तसेच ॲप आधारित कॅबच्या परमिटच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू होणार आहे. आता प्रश्न, सरकारने हा निर्णय का घेतला? सरकारच्या मते प्रवाशांशी योग्य संवाद साधणं, त्यांच्या समस्या समजून घेणं, आवश्यक सूचना देणं आणि प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ करण्यासाठी स्थानिक भाषेचं व्यावहारिक ज्ञान आवश्यक आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, हा महाराष्ट्र मोटार वाहन कायदा 2026 नाही, हे महाराष्ट्र मोटार व्हेकल अमेंडमेंट रूल 2026 म्हणजेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधील सुधारणा आहे. तर आता 16 ऑगस्ट पासून महाराष्ट्रातील संबंधित रिक्षा, टॅक्सी आणि ॲप कॅब चालकांसाठी व्यावहारिक मराठी महत्त्वाची ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? प्रवासी वाहन चालकांसाठी मराठी अनिवार्य करणं योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रहार न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.